शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खरं तर षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। अजय चौधरी आहेत आपल्याबरोबर आमदार। किती बाळासाहेबांची आठवण येते? खरं तर बाळासाहेब जर आता हयात असते तर एक वेगळी शिवसेना पाहायला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ह्या महाराष्ट्राचं नाव जगामध्ये जर कोणी नेलं असेल एक कडवट हिंदू नेतृत्व म्हणून ते आदरणीय बाळासाहेबांनी नेलं। आणि बाळासाहेबांचे विचार अत्यंत ज्वलंत असे विचार होते आणि राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, मी जे बोललो ते पुन्हा परत घेण्याचे कधीच बाळासाहेबांनी कधीच केलं नाही। पोटात एक असं कधीच केलं नाही। जे असेल तर परखडपणे स्पष्टपणे बोलायचं। जे बोललो त्याला कधी माफी मागायची नाही किंवा ते कधी परत घ्यायचं नाही। असं एक बाळासाहेबांचं नेतृत्व होतं, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं। आम्ही भाग्यवंत आहोत की बाळासाहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली। मी उपविभाग प्रमुख म्हणून, विभाग प्रमुख म्हणून जवळजवळ 15 वर्ष विभाग प्रमुखाच्या माझ्या त्या प्रवासामध्ये बाळासाहेबांबरोबर 10-11 वर्ष सातत्याने काम करण्याची संधी मिळाली, दौऱ्यावरती जाण्याची संधी मिळाली। हे भाग्य फार कमी लोकांना मिळालेलं आहे, जे माझ्या वाट्याला आलं। खरं तर पण ह्या सगळ्या परिस्थितीत खरं तर आज बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे। सर्वच राजकीय पक्ष त्यांची आठवण काढतात, अर्थात तुमचे विरोधक देखील आणि तुमचे मित्र देखील। ही किमया काय आहे? याच्यात तर बाळासाहेबांचं महत्त्व आहे ना, याच्यातच बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व आहे, याच्यातच बाळासाहेबांचा मोठेपण आहे। कारण बाळासाहेबांना निव्वळ राजकीय पक्षाचे लोक भेटायला येत होतं असं नव्हे। आता जे काय पोपटासारखे बोलतात ना, हे बाळासाहेबांना भेटण्याकरता 3-3 तास मातोश्रीच्या बाहेर उभे राहिलेले मी पाहिलेले आहेत। मी त्याचा साक्षीदार आहे। जे आता टिप्पणी करतात आणि बाळासाहेबांना जगातील अनेक देशांचे राजदूत भेटायला यायचे। बाळासाहेबांना जगातील अनेक नामवंत व्यक्ती भेटायला यायचे। क्रीडा क्षेत्रातले असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले महान व्यक्तिमत्व असतील, ते बाळासाहेबांना भेटायला यायचे। आणि मग अशा या बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं हे एक अद्वितीय असं होतं। त्यामुळे बाळासाहेब हे बाळासाहेब होते। बाळासाहेबांप्रती कोणी काम करू शकत नाही आणि बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व भविष्यात यापुढे कधीही होऊ शकत नाही असा मला ठाम विश्वास आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्रितरित्या जे या व्यासपीठावरती दिसतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला येतील तसं जाहीर तर करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं दोन्ही बंधू आज पुन्हा एकदा मार्गदर्शन करतील। कारण मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचं अस्तित्व, मुंबईतलं महत्त्व, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या असणारं, त्यांच्याकरता असणारं एक व्यक्तिमत्व म्हणून दोघंही आज एकत्र आलेले आहेत। आणि मराठी या मुद्द्यावरती दोघं यापुढे भविष्यात सातत्यानं जिथे जिथे गरज लागेल तिथे संघर्ष करतील, जिथे जिथे गरज लागेल ते एकत्र येऊन लढा देतील असा मला ठाम विश्वास। परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित राहतील असा विश्वास आहे। परंतु KDMC मध्ये मात्र गणित बदलली। तिथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला थेट मनसेनं पाठिंबा दिला। जी मनसे तुमच्यासोबत एकत्रितरित्या निवडणूक लढवते, शिंदेंच्या विरोधात प्रचार करते, शिंदेंच्या विरोधात टीका करते, ती मात्र त्या ठिकाणी एकत्र येताना पाहायला मिळते। बघा, स्थानिक पातळीवरती काय घडते मला याची कल्पना नाही। परंतु एक आहे त्याचं शेवटी ह्या सगळ्यांच्या विषयांवरती त्या पक्षाचं नेतृत्व हे नक्कीच निर्णय घेईल की नेतृत्व काय घडते याकडे लक्ष नाही। परंतु ही मतदारांची प्रतारणा नाही का? ज्या पद्धतीने मतदान करताना लोक विश्वास ठेवून पक्षावरती मतदान करतात, तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणुका लढतात त्यांच्या विरोधातली भूमिका घेतात, त्यामुळे लोक मतदान करतात। नंतर मात्र निवडणुकीच्या नंतर ही सगळी गणितं बदलली जातात। मग हे मतदारांची प्रतारणा नाही? हो, हे भारतीय जनता पक्ष आता MIM बरोबर पण निवडणुकीमध्ये युती करते आहे। आता तिथे त्यांचे नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये। खरं म्हणजे हे प्रश्न सगळे त्यांना विचारायला पाहिजेत। या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर खालावायला जर जबाबदार कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्षाने या महाराष्ट्रात राजकारण सडवलं आहे, नाचवलं आहे।
याची सगळी उत्तरं त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. त्यांना कोणी कुठेही चालतो. कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं मला माहीत नाही, समजेल आपल्याला पुढे. परंतु आज अख्ख्या तुमच्या मीडियासमोर मी जे पाहतोय त्यामध्ये हेच चालू होतं की MIM बरोबर भाजपने युती केलेली. ठीक आहे. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अजय चौधरी होते शिवड्याचे राज ठाकरेंचे आमदार. खरं तर म्हणतात आहेत की भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा स्तर जो आहे तो अत्यंत खालावलेला आहे. मनसेनं KDMCमध्ये काय भूमिका घेतली या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडनं स्पष्टीकरण येईल अशा पद्धतीचं मत जे आहे ते अजय चौधरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.